नमस्कार मंडळी, मी तुमचा सर्वांचा लाडका स्वर पंकज। सध्या आपल्या कोकणात शिमगोत्सव खूप जोरात चालू आहे आणि त्यासाठीच मी माझ्या खेड तालुक्यातल्या आंबई या गावी होळी आणि पालखीसाठी आलो आहे। माझ्या रोजच्या कामातून म्हणजेच माझ्या जॉबमधून, रेकॉर्डिंग्समधून आणि शोजमधून जो काही मला वेळ मिळतो तर विचार केला आपल्याला थोडाफार वेळ मिळेल त्यातून आपण व्लॉगिंग चालू करूया। माझा हा पहिलाच छोटासा प्रयत्न आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्वांनी खूप प्रेम द्याल अशी आशा बाळगतो। आणि जर असेच नवनवीन व्लॉग आपल्याला पाहायचे असतील तर सूर्यपंकज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच मी तुमच्यासाठी नवनवीन व्लॉग घेऊन येत जाईन आणि यामध्ये पहिल्या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या। चला तर आता सुरुवात करूया। मानान देवा तुला खांद्यावर घेऊन नाचविन शिमगासनाला। मानान देवा तुला खांद्यावर घेऊन नाचविन शिमगासनाला। हार फुलानी र सजविल पालखीला, तुला खेळवायला भोई उभा रिंगणाला। मानान देवा तुला खांद्यावर घेऊन नाचविन शिमगासनाला। मानान देवा तुला खांद्यावर घेऊन नाचविन शिमगासनाला। तर आता आपण आलो आहे आपल्या वाडीत, आपल्या आंबई जाबरेवाडीमध्ये, आणि आपल्या वाडीची वार्षिक सभा चालू आहे। त्या वार्षिक सभेमध्ये काय असतं की वर्षभर केलेले खर्च किंवा ते जे काय त्याचे खर्चाचा हिशोब असेल किंवा वाडीत जे काय विषय असतील ते सगळे या वार्षिक सभेमध्ये असतात। तर चला तुम्हाला त्याचा नजारा दाखवतो। आणि इकडे पाठीमागे आपली धन्नो उभे आहे। कोकणातील गावची मीटिंग म्हणजे गावातील लोक एकत्र येऊन गावच्या प्रश्नांवर, कार्यक्रमांवर आणि विकासावर चर्चा करण्यासाठी घेतलेली सभा। गावचा विकास, सण उत्सवाची तयारी, शेती व्यवसाय, सामाजिक विषय, सरकारी योजना या सर्वांवरच यात चर्चा होते। आणि मग सभेचे अध्यक्ष विचारतात, काय मग मंडळी, यंदाच्या शिमग्याच्या कार्यक्रमासाठी खर्च आणि व्यवस्था ठरवायला आजची बैठक बोलवली आहे। सगळ्यांनी आपापली मतं सांगा म्हणजे आपण एकमताने निर्णय घेऊ। गावच्या मीटिंगमध्ये चर्चा जितकी महत्त्वाची असते तितकंच चहा, नाश्ता, थंड पेय देखील महत्त्वाचा असतो। साधारणपणे मीटिंग संपताना किंवा मध्येच फरसाण आणि कचोरी वाटप केली जाते। मीटिंग संपल्यावर कोणतरी म्हणतं, चला मंडळी आता आधी फरसाण कचोरी घ्या आणि मग पुढचा विषय बोलू। मग गावातील तरुण मंडळी प्लेट घेऊन सगळ्यांना नाश्ता वाटतात आणि त्यासोबत थंड पेय किंवा चहाही दिला जातो। आपली मीटिंग तर आता संपलेली आहे आणि आपण आता जातोय होळीसाठी लाकडं जमा करायला। म्हणजे लाकडांनाच आपल्या गावातल्या भाषेत हळकुंड बोलतो। तर ते आता सगळ्या वाडीतली जेवढी पोरं आहेत, जाणकार माणसं आहेत, ते सगळे आपण चाललो आता लाकडं जमा करायला। गावातील तरुण आणि मुलं एकत्र जमतात। मग ते वाडी जंगलाच्या कडेला आणि माळावर जाऊन लाकूड गोळा करतात। कोणी मोठं ओणके तर कोणी लहान फांद्या आणतात। सगळी लाकडं गावच्या होळीच्या ठिकाणी एकत्र जमा केली जातात। चला तर जाऊया आपल्या होळीच्या माळावर आणि तिथून आपण नंतर ठरवूया की कोण कोण कुठे कुठे लाकडं आणायला जाणार। शिमगा आला की कोकणातलं गाव पुन्हा जिवंत होतं। शहरातले सगळे गावकरी परत येतात आणि गाव आनंदाने भरून जातं। सगळीकडे रांगोळ्या, भगवे झेंडे, सूर्याची कोवळी किरणं आणि त्याने मन उत्साहित होऊन जातं। आणि हा आहे आपला होळीचा माळ। इथे आम्ही होळी लावतो आणि आपण इकडे बाजूला पाहू शकता की इथे क्रिकेटचं मैदान बनवलेलं आहे। त्याचं कारणच असं आहे की आज आमच्या आंबई जाबरेवाडी प्रीमियर लीगच्या क्रिकेटचे सामने इथे होणार आहेत। त्यासाठी बाजूने उत्तमरित्या नेट बांधलेला आहे, चारी बाजूने पडदा लावलेला आहे आणि पीच बघा एकदम किती सुंदर बनवलेला आहे। आणि याच ठिकाणी आज आम्ही रात्री क्रिकेटच्या लीग खेळणार आहोत। चला तर मग आपण आता सगळे हळूहळू जमा होत आहेत, तर आपण बघूया आता कोण कोण कुठे लाकडं आणायला जाणार ते। वर्षानुवर्ष याच ठिकाणी होळी पेटवण्याची परंपरा चालत आलेली आहे। आधी जमीन साफ केली जाते, मग मधोमध एक मोठा खांब उभा केला जातो। त्या भोवती लाकूड, वाळलेली झाडं आणि फांद्या रचल्या जातात आणि ठरलेल्या मुहूर्तावर गावातील मानकरी किंवा पुजारी होळी पेटवतात। गावाच्या होळीच्या माळावर जमलेली मंडळी आणि पेटलेली होळी हाच तर खरा शिमग्याचा आनंद। आणि हा आमचा पूर्ण होळीचा माळ जिथे आम्ही होळी लावणार। आणि इकडे आपण पाहू शकता, काल आमच्या इथे सत्यनारायणाची पूजा झाली होती।
त्याचं मंडप आणि सगळी कापड सोडायचं काम चालू आहे आणि ते काम झालं की मग आम्ही जाऊ लाकडं गोळा करायला. सगळे गप्पा हशा आणि मजा करत काम करतात. काही जण ढोल ताशा किंवा टाळ्या वाजवत गाणी सुद्धा म्हणतात आणि त्यामुळे गावातला एकत्रितपणा आणि सणाचा उत्साह सुद्धा वाढतो. आणि काही जण म्हणतात, अरे चला अजून 2-3 लाकडं आणूया, यंदाची होळी ही आपली सगळ्यात मोठी पेटली पाहिजे. यामुळे गावातील एकजूट वाढते, तरुणांचा सहभाग वाढतो आणि शिमगा सणाची खरी सुरुवात याच कामापासून होते. लहानपणापासून शहरात वाढल्यामुळे गावाकडे येणं क्वचितच होतं, सणासुदीला किंवा काही. आणि ही वाट मला आठवली. आणि इथे आपण खालच्या बाजूला पाहू शकता, तुम्हाला खड्ड्यासारखं किंवा नदीसारखं काहीतरी दिसेल. तर हा आहे आमच्या गावातून जाणारा कालवा. खेड तालुक्यातील नातूनगर हे खूप मोठे धरण आहे आणि त्याचंच बॅकवॉटर किंवा त्याचंच पाणी हे आमच्या गावांना जेव्हा पाण्याची कमतरता असते तेव्हा पुरवलं जातं. आणि हा या कालव्यावरचा छोटासा बांधलेला ब्रिज. प्रत्येकाने आपल्याला जमेल त्या परीने लाकडं उचलायला सुरुवात केलेली आहे. हा आमचा इकडे लवादादा. आणि प्रत्येकजण आजूबाजूला शोधतोय की माझ्या परीने मी कोणतं लाकूड घेऊन जाऊ शकतो. इकडे हा आमचा सुमितभाई इकडे बघा. आणि प्रत्येकजण आनंदाने आणि उत्साहाने लाकडं उचलायला सुरुवात करत आहेत. आणि हे सगळेजण घेऊन जाणार आम्ही होळीच्या माळावर. अर्धी मुलं लाकडं घेऊन गेलेली आहेत, तर काही जण आता एक एक लाकूड खांद्यावर घेत आहेत. आणि इकडे हा आपला छोटा भाऊ प्रणवला काय भेटलंय ना अजून. हा आमचा स्वप्नील दादाने सुद्धा छोटा ओणका उचललेला आहे. प्रणवला भेटलंय लाकूड. बाकी छोटी मुलं सुद्धा छोटे छोटे जे ओणके आहेत त्यांच्या परीने घेऊन जायचा ते प्रयत्न करतायत. आणि हा इकडे उचललाय, झेपतोय काय रे, लकटला. आणि तसंच आमच्या लहान सहान मंडळींना सुद्धा एक छोटा ओणका इकडे मिळालेला आहे. सगळेजण घेऊन जात आहेत. श्री भैरी कोटेश्वरी मानाई झोलाई काळकाई या देवीचा जल्लोष करून होळीसाठी लाकडं जमा करण्यासाठी ताकद मागतायत. चला तर मग आता पुढे बघूया आणखी काही लाकडं मिळत आहेत का. भैरी हा बऱ्यापैकी मोठा लाकूड आमच्या वाडीतल्या पोराने उचललेला आहे. आणि तसाच हा पायवाटेने होळीच्या माळापर्यंत घेऊन जाणार. आणि हा एकत्रितरित्या सगळ्यांनी केलेला संघर्ष आणि हा आनंद पाहून शिमग्याचा सण आणखीच प्रफुल्लित होतो. आणि आमच्या वाडीतल्या लहान मुलांचं बघा काय चालू आहे. ते एवढा मोठा लाकूड हातातून घेऊन जात आहेत. बारक्या पोरांचं बघा काय चालू आहे. तो कोकण हा महाराष्ट्रातील अतिशय निसर्गसंपन्न प्रदेश आहे. समुद्र, डोंगर, दाट जंगलं याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर इथे पर्यटन होते. पण काही गेल्या वर्षात जमिनींचा वापर बदलणे आणि जंगलतोड हा एक महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. मलाच माहिती नव्हतं आमच्या वाडीत किंवा आमच्या गावच्या बाजूला एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाकूड तोड होते. ती कोकणाची खरी ओळख म्हणजे त्याचा हिरवा निसर्ग. विकासाबरोबरच त्याचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि इकडे आमचा राजादा झाडाला लागलेली सुकी सालं काढून ठेवत आहे, जेणेकरून ती जेव्हा उचलली जातील तेव्हा खांद्याला ती लागायला नकोत आणि त्याचा त्रास चालताना व्हायला नको. म्हणून त्यासाठी ओणक्याची किंवा झाडाची साफसफाई करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून चालताना किंवा उचलल्यावर त्याचा त्रास आपल्या शरीराला व्हायला नको. आणि इकडे आमच्या तरुण मंडळींनी हा सुद्धा लाकूड उचलून घेतलेला आहे आणि आता होळीच्या माळावर घेऊन जात आहेत. त्याचप्रमाणे आपण सुद्धा चला बघूया आपल्याला काही पुढे मिळतंय का. हे लाकूड जरी आपल्याला दिसायला हलकं वाटत असलं तरी पण ते पोखळ नाही आहे. त्याच्यामुळे खूप जड असल्या कारणाने चौघांची गरज तिथे लागणार आहे. आणि हा इकडे आमचा वन मॅन आर्मी परेश जाबरे एकटाच मोठा लाकूड घेऊन जाताना. आणि अशा पद्धतीने सर्वजण हसत खेळत ज्याच्या त्याच्या परीने ही सगळी लाकडं जमा करायला सुरुवात करतात. आणि इकडे आपण पाहू शकता हे केवढं मोठं झाड. हे खूप मोठ्या अडचणीतून वरून एकजुटीने मिळून सर्वांनी ओढत खाली आणलेलं आहे. आणि हे आपल्याला दिसतंय तेवढं साधं नाहीये, कारण जंगलात जेव्हा आपण लाकडं जमा करतो तेव्हा अशा अडचणीच्या ठिकाणी काटे, मुंग्या, साप, विंचू यासारख्या खूप मोठ्या जनावरांचा माणसांना त्रास होऊ शकतो. आणि इकडे आता आपण सक्सेसफुली रोडवर तो लाकूड आणलेला आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकजण ठरवतोय की कोण कुठे कुठे काय काय उचलणार, कोण कसं कसं उचलणार आहे.
याची सगळी तयारी चालू आहे आणि थोड्याच वेळात हा सुद्धा लाकूड घेऊन आपण होळीच्या माळाकडे प्रस्थान करूया. फायनली हा मोठा लाकूड बसलायला बरीचशी पोरं आलेली आहेत आपली. आणि एवढा मोठा लाकूड हा पायवाटेने घेऊन जाणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही डांबरी रस्त्याने याला चालत घेऊन जात आहोत. आणि इकडे आमचा किशोरभाई पूर्णपणे सुकलेल्या जुन्या झाडाला तोडण्याचं काम करत आहे. आपण बघू शकता हे झाड एवढं सुकलंय की कुऱ्हाडीचे एवढे मोठे जबरदस्त फटके बसताना सुद्धा त्याच्यावर जास्त काही प्रहार होत नाही आहे. आणि हीच तर खरी मेहनत आहे. आणि ही आमच्या वाडीची बारमाही विहीर, म्हणजे संपूर्ण वर्षभर यामध्ये पाणी असतं. कोकणात भरपूर पाऊस आणि डोंगराळ भाग असल्यामुळे येथे गावात भरपूर प्रमाणात अशा विहिरी आढळतात. कोकणातली बारमाही विहीर म्हणजे गावाच्या आयुष्याची शाश्वत पाण्याची शिदोरी. 1996 मध्ये बांधलेली ही विहीर. हा रे इथे लिहिलेलं आहे 28/3/1996. एकमेव विहीर होती. यावेळी नळ पाणी योजना नव्हती, त्यावेळी विहीर होती आपल्यामध्ये. अच्छा, आपल्याकडे तेव्हा नळपाणी वगैरे काय नव्हतं. तिथून पाणी न्यायचो आपण. जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे. हा, अर्धा किलोमीटर. बापरे, तरी पण एवढ्या लेवलला वरती पाणी आहे. म्हणजे ह्याच्या खाली किती असेल पाणी. मगाशी किशोरभाई तोडत असलेलं झाड काय तुटत नाही. त्याच्यामुळे आमचा भैया म्हणजे विशालदादा सुद्धा आता त्यावर घाव घालतोय. पण झाड काही तुटायला तयार नाही. शेवटी अथक परिश्रमानंतर परेश आणि किशोर यांनी दोघांनीही त्याला हलवून तोडण्यासाठी प्रयत्न केले. पण त्याचवेळी खाली त्याला क्रॅक गेला आणि सगळेजण उत्साहित झाले की हा आता हे लाकूड आपल्याला मिळणार आणि हे खाली पडणार. आपण बघू शकता किती कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते ही होळीसाठी लाकडं जमा करताना. कोकणात गावांमध्ये होळी लावण्यासाठी एक ठराविक जागा असते. तिला साधारणपणे होळीचा माळ किंवा होळीची जागा म्हणतात. ही जागा सर्वसाधारणपणे गावच्या मध्यभागी मंदिराजवळ किंवा मोकळ्या मैदानात असते. आणि आपण पाहू शकता आता जिथे आम्ही गेलो होतो तिथून जेवढी लाकडं आणण्यात आली ती सगळी इथे अरेंज करून ठेवलेली आहेत. आणि त्याचप्रमाणे सायमल्टेनियसली इथे होळीसाठी खड्डा खणण्याचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. जेणेकरून जशी जशी लाकडं येतील तशी तशी आपण व्यवस्थित अरेंज करायला घेऊ शकतो. आणि त्याआधी आधीच्या होळीची सर्व माती आपण काढून घेत आहोत. आता बऱ्यापैकी लाकडं तर आणून सगळे झालेत. त्याच्यानंतर आता माड, अर्थातच माड आणणार. आणि त्याच्यानंतर माड नाचवायला जी मजा आहे ती तुम्हाला मी नक्की दाखवणार आहे. त्याच्यामुळे स्टे ट्यून, पुढे बघत राहा. कोकणात शिमगा किंवा होळी सणाच्या आधी गावातील तरुणांना लाकडं जमा करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. ही फक्त परंपरा नसून गावातील एकजूट आणि उत्साहाचं प्रतीक असते. डोंगर, माळ आणि जंगलात जाऊन वाळलेली झाडं आणि फांद्या शोधाव्या लागतात. मोठी ओणकी उचलून खांद्यावर किंवा हातात घेऊन गावापर्यंत आणावी लागतात. कधी कधी तर लांब अंतर चालत जाऊन लाकूड आणावे लागतात. हा एकच मोठा लाकूड आणायची अडचण होते. हा काय आणायला मागत नाही. प्रयत्न काय ना काहीतरी करून त्याला आपण जागेवर हलवू. आपण पाहू शकतो गावातील 10-15 तरुण एकत्र येऊन काम करतात. काम करताना मजेशीर गप्पा, हशा आणि गाणी सुरू आहेत. त्याच्यामुळे ही मेहनत करताना सगळ्यांना खूप आनंद वाटतो. चला
खरंच खूप जड आहे हा. थांबा काय करू का पुढे जातो मी काहीच नाही होत त्यासाठी स्पेशल. या सगळ्या मेहनतीकडे पाहून एकच वाटतं की होळी पेटते ती फक्त लाकडांनी नाही तर गावातील तरुणांनी केलेल्या मेहनतीने आणि एकजुटीने. फायनली हा इतका मोठा झाडाचं खोड हे इतकं मोठं उचलण्यात यशस्वी झालेले आहेत सगळे अंबे जाबरेवाडीचे. आता लाकडं वगैरे सगळे अरेंज करून झालेले आहेत, होळी सजवून वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही चाललोय माड आणायला. तर माड तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आम्ही मजा मस्ती करतो, किती नाचवतो, बेंजोस वगैरे सगळं असतं. तर चला बघूया.
मंडळी. तर आपला माडाचं झाड जे असतं आपण होळीला लावतो ते आता आणून झालेलं आहे. तुम्ही बघितलंच असेल किती मजा धमाल मजा मस्ती आपण केलेली आहे. आता आम्ही इथं होळी सजवायला आपण पाहू शकतो. या ठिकाणी होम सजवून बऱ्यापैकी झालेला आहे. माझा मोबाईलला चार्जिंग नव्हता म्हणून मी चार्जिंगला लावला होता. हा माडवरती आणि मेन स्ट्रक्चर जे लाकडं आपण जमा करून ठेवलेले आहेत. कोकणातील गावात होळी सजवण्याचा क्षण खूप खास आणि शांत असतो. रात्रीचं वातावरण, थंड वारा आणि आकाशातला चमकणारा चंद्र हा सगळ्या दृश्याला एक वेगळी जादू देतो. ग्रामस्थांच्या मेहनतीने आणि परिश्रमाने आपला होळीचा बेस म्हणजे गाभा उभा राहिला आहे. आता थोड्याच वेळात आपल्या होळीचं पूर्ण सजावटीकरण थोड्याच वेळात पूर्ण होईल आणि बाजूने गवत लावून घेऊ. आणि त्याच्यानंतर होळीची पूर्ण सजावट करून झाल्यावर आपल्या कोकणात अशी प्रथा असते की होळीच्या शेंड्याला बांधण्यासाठी आपल्याला आंब्याचे टाळके आणावे लागतात. बांबूचा माड तर आणून झालेला आहेच, तर त्याचप्रमाणे सगळेजण चाललेत आंब्याची टाळके आणायला आणि ती सुद्धा आम्ही नाचवतच आणणार आहोत. त्याचे सुद्धा मी व्हिज्युअल्स तुम्हाला नक्की दाखवणार आहे. कोकणात शिमगा आणि होळी सणात आंब्याच्या टाळकीला खूप धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व आहे. गावातील अनेक पूजा आणि सणांमध्ये आंब्याची पाने पवित्र मानली जातात. आंब्याची टाळकी शुद्धता आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच होळी सजवताना किंवा पूजेत आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. आणि इकडे आमची अंबई जबरेवाडी प्रीमियर लीग सज्ज झालेली आहे. सर्व टीम्स लाईनअपमध्ये उभ्या आहेत आणि थोड्याच वेळात आपल्या या होळीच्या मैदानावर हे नारळ फोडून आपल्या क्रिकेटच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. आणि त्याआधी सर्वजण लाईनअपमध्ये उभे राहून मान्यवरांचं स्वागत करत आहेत. आणि हा आपला क्रिकेटचा पिच आणि टॉस उडवून या ठिकाणी पहिल्याच मॅचला सुरुवात होत आहे. टॉस जिंकल्यानंतर आपण बॅटिंग किंवा बॉलिंग काय खेळणार आहोत ही सर्वस्वी जबाबदारी कॅप्टनची असते. त्यामुळे सगळेजण डिस्कशन करत आहेत की आता आपण काय घेऊया. आणि मॅच सुरू व्हायच्या आधी आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चालू झाली आहे. मॅच सुरू व्हायच्या आधीच सगळेजण हस्तांदोलन करत आहेत जेणेकरून हा खेळ या खेळाच्या स्पिरिट प्रमाणेच खेळला जावा आणि यामध्ये मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण व्हावं. काम केलेलं आहे ते म्हणजे रतन जाबरे, राजेंद्र जाबरे, राजू जाबरे आणि पुन्हा एकदा एक धाव संख्या आणि स्पर्धेत पहिला विजय मिळवलेला आहे तो म्हणजे गावदेवी संघाने बलाढ्य संघाला निमवलेला आहे. म्हणजे हा खेळ आहे आणि खेळात काही घडू शकतो आणि बलाढ्य संघाला नमवून पहिलं विजेतेपद संघ विजयी झालेला आहे तो म्हणजे गावदेवी. नमस्कार मंडळी, आज आहे आपल्या शिमगा ब्लॉगचा दिवस दुसरा. आज ॲक्च्युली आमच्या घरी आमच्या गावदेवी मातेचं आगमन झालं आहे. पालखी तर आले पण आज ग्रहण असल्यामुळे सकाळपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पालखी आपण कुठे बाहेर काढू शकत नाही. त्यासाठी आमच्या घरी रोपं लावल्यानंतर मंदिरातून बाहेर काढल्यानंतर पालखीला आपल्या इथे आणलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत पालखी आपल्याच घरी असेल. आणि हे आमचं अंबई गावचं मोठं घर. पालखी तर दिवसभर घरी राहणारच आहे. त्याच्यामुळे मग आमच्या दादाने विचार केला की चला आता आपल्याला वेळ आहे
तर आपण गाड्यांवर पाणी मारून घेऊया. ही आपल्या मुंबईला दादाची गाडी काताळे बंधू MS-08 आणि त्याचप्रमाणे ही आपल्या छोट्या दादाची गाडी आणि ही आपली धन्नो. तर जाऊया, मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो की पालखी आपल्या घरी विराजमान झालेली आहे आणि आम्ही कशाप्रकारे गाड्यांवर पाणी मारून घेतो. तर हा आपल्या घराचा एंट्रन्स आहे आणि आतमध्ये पालखी बसलेली आहे. ग्रहण असल्या कारणामुळे पालखीचा जो पुढचा भाग आहे तो झाकून ठेवण्यात आलेला आहे, जेणेकरून ग्रहणाचा काही इफेक्ट असेल तो आपल्या या शिमग्या सणावर होऊ नये. आणि ही आपली सजवलेली पालखी त्या कारणाने झाकून ठेवलेली आहे. आणि हे आपलं गावचं घर. दादाची मोठी गाडी तर धुवून झाली आहे, आता आपली गाडी त्याने घेतली आहे. तर आपली गाडीसुद्धा खूप खराब झाली होती, त्याच्यामुळे दादाला म्हटलं फक्त पाणीच मार. आणि त्याच्यानंतर आपल्या मुंबईला दादासुद्धा बोलला की माझी पण गाडी धुवून दे. आणि मगाचपासून गाड्यांवर पाणी मारता मारता आपल्या तिन्ही गाड्या फुल वॉश कधी होऊन गेल्यात हे कधी समजलंच नाही. आपल्या गाड्या धुवून इकडे बाजूला ठेवण्यात आलेल्या आहेत आणि 3-4 दिवसांचे जागरण असल्यामुळे आता थोडासा आपण आराम करूया. आणि फायनली ग्रहण तर संपलेलं आहे आणि आता आपल्या पालखीची पूजा होईल. कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षान येतो भेटीला, आनंद लागाव खांदा देतो पालखीला. चरणाशी येतो आई आशीर्वाद खायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवाला. कोकण बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला. देव माझा एक वर्षानं येतो भेटीला, आनंद लगाव खांदा देतो पालखीला. मंडळींनो, हा कोणाला माहिती आहे? SA-25, SA-25, SA-72, SA-45, त्याच्यानंतर हा SA-25. तुम्हाला ज्याच्या ज्या मेन टोन आहेत त्या ऐकून उगवला सूर्यनारायण भाग पंचमीला, निरोप किरण घेऊन आली देवाच्या भेटीला. देवाच्या भेटीला, देवाच्या भेटीला. हा वारा झोंबणारा करी इशारा निशाणाला, हा वारा झोंबणारा. दिवसभर डोळ्यासमोर असलेली पालखी आता ग्रहण संपल्यामुळे निघून गेलेली आहे. जड अंतकरणाने आपल्या गावदेवीला निरोप देऊन आता सगळेजण निघाले आहेत ते आपापल्या कामाकडे जायला. सर्वजण रात्री अपरात्री प्रवास करणार, मुंबई पुणे यासारख्या शहरात जाणार आणि आपल्या कामाची उद्यापासून सुरुवात करणार. त्याआधी हे सर्वांनी एकत्र मिळून केलेलं स्नेहभोजन.
ही आहे माझ्या आजोळची आई झोलाई माता, सवेणी गावची आई झोलाई माता. आणि तिच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी मी आलो आहे माझ्या आजोळी म्हणजे माझ्या मामाच्या घरी. कोकणात शिमगा सणाच्या वेळी खेळी किंवा तमाशा हा एक खास पारंपरिक मनोरंजनाचा प्रकार असतो. गावातील लोक मिळून त्याचा आनंद घेत असतात. खेळी म्हणजे काय तर या गावातील तरुण वेगवेगळ्या भूमिका करतात आणि प्रेक्षकांना हसवणं आणि मनोरंजन करणं हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. आणि तमाशा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोककला प्रकार आहे. यात लावणी, गाणी, नृत्य आणि विनोदी संवाद असतात. ढोलकी, ताशा, हार्मोनियम यांच्यासारखी वाद्य वापरली जातात. कलाकार रंगमंचावर गाणी आणि अभिनय करून लोकांचं मनोरंजन करतात. त्याचप्रमाणे शिमग्याच्या रात्री गावातली खेळी किंवा तमाशा म्हणजे कोकणच्या लोककलेचं जिवंत रूप.